अहमदाबाद महामार्गावर वसई फाट्याजवळ वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या महामार्गावर 10 ते 15 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा आहेत। वसई विरार शहरामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाने महामार्गावर पाणी साठलंय आणि या साचलेल्या पाण्यातून वाहनांना वाट काढावी लागते। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सध्या या ठिकाणी सुरू आहेत। वसई विरार शहरामध्ये पडलेल्या पावसामुळे याचा फटका मुंबई अहमदाबाद मार्गाला बसलेला आहे। मी सध्या वसई फाटा परिसरामध्ये उभा आहे। आपण जर पाहिलं तर या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे। आपण जर बघितलं कमरेचं पाणी त्या महामार्गावरती साचलेलं आहे, त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करत या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे। गेले 4 दिवसापूर्वीपासून हा महामार्ग पाण्याखाली आहे, त्यामुळे मोठी कसरत करत हे वाहनधारक या ठिकाणी प्रवास करत आहेत। या महामार्गावर वसई फाटा ते चिंचोटी नायगाव पर्यंत ही वाहतूक कोंडी झालेली आहे। 10 ते 15 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबत लांब रांगा लागलेल्या आहेत। मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणारी ही वाहतूक आहे। प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे, त्यामुळे वाहनधारकांना तास थांबून या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे। आपण जर बघितलं तर या महामार्गावर साचलेलं पाणी नेमकं कधी निचरा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र आता महामार्ग प्रशासन नेमकं काय काम करतं असा प्रश्न आता या ठिकाणी वाहनधारक विचारत आहेत। विपुल पाटील, पुढारी न्यूज, वसई विरार।